या पुढे 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 जरा लांब सारखं भांडण इथं करू नका. कॅमेरा चालू, कॅमेऱ्यासोबत भांडण करायचं नाही. मीडियाला सगळे शेतकऱ्यांचं काहीच माहित नसतं, त्यानं काय केलं, फाशी घेतली ती. पण एखाद्या उद्योगपतीचं बरोबर माहित असतं, त्यांना काय खाल्लं काय पिल्लं हे बरोबर माहित असतं मीडियाला. म्हणजे मूर्तीमान कीर्तिमान म्हणतात आणि स्पर्धेत भाग घेतला. कोणता विषय घेतला होता? शेतकरी संपावर गेला तर काय होईल? अन्न मिळायचं नाही लोकांना. उपाशी मरतील त्यावेळी. तुला खायला भेटेल का? तुला पण नाही. आम्हाला तर कुठलं भेटेल? आई वडील अतिशय अज्ञान होते, निरक्षर होते. त्यांनी मला क्षणाची पाटी हातात देण्याऐवजी शिक्षणाची पाटी हातात दिली. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समाज संघर्ष न्यूज. आम्ही नेहमीच नवीन बातम्या, नवीन विषय, कुठलाही विषय असो, क्षेत्र कुठलेही असो, सगळ्याच घडामोडी आम्ही दाखवत असतो. तर आपण या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण सध्या आलेलो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सातेफळ या गावामध्ये. या ठिकाणी संत गोरबा काका शिक्षण प्रसारक संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये नेहमीच नवीन नवीन आणि आदर्श असे उपक्रम राबवले जातात. तर ते काय उपक्रम आहे आज हे आपल्याला पाहायचं आहे. संत गोरोबा काका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सातेफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी भव्य अशा वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेचं आयोजन केलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर संस्थेचे संस्थापक सदस्य ॲडव्होकेट दिलीप कांबळे, माजी मुख्याध्यापक मगर सर, संस्थेचे अध्यक्ष भागवत मगर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे सूत्रसंचालन मनीषा कदम मॅडम यांनी केले. तर सर्वांचे आभार मुख्याध्यापक एम.डी. जगताप सर यांनी मानले. 5वी ते 7वी वर्गासाठी शेतकरी संपावर गेले तर हा ज्वलंत विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी दिला होता. या विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर असं सादरीकरण केलं. तर वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मीडियामुळे आपली लोकशाही धोक्यात आहे का व तरुण पिढी संस्कृती विसरत चालली आहे का, हे ज्वलंत विषय वादविवाद स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयावरही विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रखर व प्रभावीपणे आपले विचार मांडले. तर चला पाहूया स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या प्रतिक्रिया आणि संस्थेच्या मान्यवरांच्या पण प्रतिक्रिया. या ठिकाणी आपण पाहतोय या शाळेतल्या बऱ्याचशा विद्यार्थिनी दिसतात आणि विद्यार्थी एकच आहे आणि सगळ्यांनी वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेत भाग घेतला. वादविवाद स्पर्धा अशा रंगल्या हे फक्त झिंजाधाराच्याच राहिले होते. इतकी भांडणं यावेळी इथं झाली होती. पण तोच खरा वादविवाद असतो. तर आपल्याला काही स्पर्धकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात. ही छोटी स्पर्धक आहे, एकदम छोटी आहे सगळ्यात. तुझं नाव सांग. राजनंदिनी सुनील कांबळे. कितवीला आहे? 6वीला. 6वीला. लहान दिसते तू, लांब पुढे गेली. लहान वयात. म्हणजे मूर्तीमान कीर्तिमान म्हणतात आणि स्पर्धेत भाग घेतला. कोणता विषय घेतला होता? शेतकरी संपावर गेला तर काय होईल? अन्न मिळायचं नाही लोकांना. उपाशी मरतील त्यावेळी. तुला खायला भेटेल का? तुला पण नाही. आम्हाला तर कुठलं भेटायचं? शेतकरी संपावर गेला तर त्यापेक्षा आई संपावर गेली तर काय होईल सांग बरं. आई संपावर गेली तर कोण भाकरी करेल मग? तुझं काय नाव? जानवी अमोल जावळे. किती? 6वीला. तू कोणता विषय घेतला होता? शेतकरी संपावर गेला तर काय होईल? उपाशी मरतील सगळी. पण शेतकरी संपावर जात नाही म्हणून तर हा विषय घ्यायची वेळ आली. शेतकरी म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा आहे, सगळ्या जगाची आई आहे. आई जशी कधी संपावर जात नाही तर शेतकरी कधीच संपावर जात नाही. म्हणून तर हा विषय भाषणासाठी विषय घ्यावा लागतोय. मग चला आणखीन कोणतीही एक भांडणारी वादविवाद स्पर्धेमध्ये
भांडणारी दिदी होते. तुझं नाव सांग. माझे नाव पवार प्रज्ञा प्रभाकर. मी आता 12वीत शिकते. कोणता विषय होता? आजच्या तरुणाला संस्कृतचा विसर पडला आहे किंवा नाही, तर मी आहे या विषयावर घेतलं होतं. मत मानलं. मी माझं मत मांडलं होतं. विसर पडलाय. हो, कसे विसर पडला वाटतं? सगळ्याच बाबतीत जसं की पहिला सण साजरे केले जातात, तसं आता पूर्वीसारखे सण साजरे केले जात नाहीत. संक्रांतीला असते की ते बाजरीच्या भाकरी असते ना, पण संक्रांती दिवशी पण पारंपरिक ते पोशाख वर्षातून एकदाच केलं जातं ना, रोज रोज थोडीच केलं नेहमीच जातं. ऐकलंय. मग विसर पडला नाही कोण म्हणलं होतं? विसर पडला नाही कोणाचा विषय होता? ये पुढे 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 जरा लांब सारखं भांडण इथं करू नका. कॅमेरा चालू, कॅमेऱ्यासोबत भांडणं करायचं नाही. तुझं काय नाव? वाघमारे सानिका रामेश्वर. किती येतं? 11वी. काय होता विषय तुझा? आजच्या तरुणाईमुळे संस्कृतीचा विसर पडला नाही. पडला नाही. हं. कसं काय पडलं नाही? सगळे सण साजरे करतातच की आज. सण म्हणजे संस्कृती असते. नाही पण म्हणजे पहिली संस्कृती कशी होती? संध्याकाळचं जेवण सगळं कुटुंब एकत्र मिळून जेवण करायचं. मग आता बी करतातच की. कुठं एकत्र करतात? करतात. सगळे प्रत्येक आपल्या आपल्या रूम मध्ये टीव्ही किंवा मोबाईल पुढे नाही असतात. ना, करतात की. दीदी तुझं काय, तुझं नाव काय? जाधव जागृती लक्ष्मण. किती येतं? 12वी. कोणता विषय होता? आजच्या तरुणाईला संस्कृतीचा विसर पडला नाही. नाही. कशावरून सांगते? स्पष्टपणे म्हणते. आजच्या तरुणाईला संस्कृतीचा विसर पडला नाही, कारण आजची तरुणाई पारंपरिक वेशभूषा करते. जयंती आली की डीजे ते लावण्याचं कमी प्रमाण आणि खेळ वगैरे. महापुरुषाची जयंती डीजे शिवाय होतच नाही, नाचण्याशिवाय. ही संस्कृती आहे का मग आपली तरुणाईची? तरी करतेच की, म्हणजे वेगवेगळे प्रकारच्या हे घेते. रांगोळी. साजरा करतात म्हणजे हीच संस्कृती म्हणजे. मग ती कशी का साजरा करणार? असो, सगळ्याचे मुद्दे चांगले आहेत आणि वादविवाद असतोच प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट बाजू असते. तर मीडियावर कोण कोण बोललो? तर मीडियावर इकडे दे तूही पुढे तुझी हाजरी घेऊ दे जरा. तुझं नाव सांग. माझे नाव प्रणवी नानासाहेब वाघमारे. काय मीडिया चांगला म्हणून बोलले का वाईट म्हणून? वाईट म्हणून. माझ्यासमोर म्हणते काय वाईट होत? काय मीडियाचं काय चुकतंय? लोकशाही मीडियामुळं धोक्यात येईल. मीडियाचं काय करू असतं? आता तुझी मुलाखत घ्यायला मी बरोबर आहे का नाही? का चुकीचं दाखवायला? नाही. नाही, निश्चितच मीडिया चुकीच्या सुद्धा अफवा पसरवणं, चुकीच्या बातम्या दाखवणं असं सुद्धा होतंय. पण सगळाच मीडिया तसा नाही. आता आम्ही जे आहे ते सत्य, निर्भीड आणि निपक्ष, कोण्या पक्षाचा विचार न करता आम्ही दाखवतो. काही असे आहेत, काही तसे आहेत. बरोबर आहे. आणि तुझ्या विरोध बाजू कोण होतं मत खोललेलं? ज्ञानेश्वरी आहे पुढे. ज्ञानेश्वरी आहे. तुझं नाव सांग. माझे नाव ज्ञानेश्वरी गोरख जावळे. कितवीला आहे? 9वी. तुला बक्षीस द्यायला पाहिजे. तू आमची बाजू घेतली मीडियाची. मीडियामुळे लोकशाही जिवंत आहे किंवा धोक्यात येत नाही. कसं काय वाटतं तुला? तर कसं काय ठामपणे म्हणू शकते? मीडिया नसती तर मुलींवर, महिलांवर घडलेले अत्याचार लोकांपर्यंत समजले नसते. पण काही मीडिया असा आहे की काही झालं तर दाखवतच नाही, ते झाकून ठेवते. ती लोकशाही धोक्यात गेली ना. सरकारच्या विरोधात कोण प्रश्न विचारत नाही. एखाद्या मीडियानं सरकारला प्रश्न विचारला त्याला जेलमध्ये घातलं जातं. मीडियाला बी भीती आहे. तरी तुमचे सगळ्याचेच मुद्दे चांगले आहेत. कारण प्रत्येक मीडिया चांगला किंवा वाईट, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. चांगले असतात आणि वाईट असतात. पण घ्यायचं कोणतं त्याच्यावर अवलंबून असतं. बोल की. मीडियाला सगळे शेतकऱ्यांचं काहीच माहित नसतं, त्यानं काय केलं, फाशी घेतली ती. पण एखाद्या उद्योगपतीचं बरोबर माहित असतं, त्यांना काय खाल्लं काय पिल्लं हे बरोबर माहित असतं मीडियाला. मग ते काय कोणीतरी म्हटलं होतं ना, जिथं पैसे देईल ते मीडिया दाखवतोय. आता आत्महत्या केली शेतकरी, ते काय आता वरून आम्हाला मनी ऑर्डर करणार आहे का? पैसे देणार का आम्हाला त्याची आत्महत्या दाखवायला? असं आहेच आजकाल. सगळं पैसा आहे तर पैशाकडे सगळं झुकायलेली दुनिया. अजून कुणाला काय बोलायचं का? काय प्रतिक्रिया द्यायची आमच्या चॅनलला? कोण बोलतंय का अजून? हा, आता पैसे पोटाला भाकरी लागले का नाही? आम्हाच्या पोटाला भाकरी लागते. ही सगळं सर कशासाठी शिकवते? पगारीसाठी. तुम्ही कशाला शिकायला?
शिकून नोकरी करून पैसे कमवायचे, पैसे तर लागतील पण ना. सरांना पैसे जरी नाही दिला तरी ते महिनाभर शिकवाय तरी येतात. महिन्यात जर भेटतील ना पण नाही पगार- दिला तरी येतात, त्यांना महिन्याचे पैसे पण नाही तर भेटत तरी पगार- येतात. पगार सरची मॅडमची पगार बंद केली तर आजच शाळा सोडून जातात ते, पगारीसाठी सगळं करते. तुम्ही करून बघा. नाही नाही, सगळं पैसा महत्वाचा आहे, पैसा कमावलाच पाहिजे. पण आमच्या शाळेतले तसे आहे ते, त्यांना पैसे जरी नाही दिला तरी ते शिकवतात. सर गेली 33 वर्ष ही स्पर्धा मी घेतो. माझे आई वडील अतिशय अज्ञान होते, निरक्षर होते. त्यांनी मला शेणाची पाटी हातात देण्याऐवजी शिक्षणाची पाटी हातात दिली. त्यांचा एक स्मरण व्हावं, त्यांच्या कष्टाचं चीज झालंय ह्याचं स्मरण व्हावं, यासाठी मी आमच्या संस्था चालकाच्या साह्यानं या शाळेमध्ये गेली 33 वर्षापासून 3 गटामध्ये आम्ही ही वादविवाद स्पर्धा घेतो. पहिला गट 5वी ते 7वीचा आहे, त्यांची वक्तृत्व स्पर्धा असते आणि 8 ते 10ला वादविवाद असतो आणि ज्युनियर कॉलेजला पण वादविवाद असतो. विद्यार्थ्याला वाचनाची गोडी लागावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि स्पर्धेमध्ये विद्यार्थी टिकावे आमच्या हायस्कूलचे, या उद्देशानं या स्पर्धेची आम्ही आयोजन करतो. खूप छान झाली स्पर्धा. या स्पर्धा मी ही जी संस्था आहे किंवा शाळा आहे ती 1984 पासून चालू आहे. ही पूर्वी 5वी पासून 10वी पर्यंतच होती, पुन्हा 11वी 12वी वगैरे झाली. पण ह्या ज्या स्पर्धा आहेत अशा असंख्य स्पर्धा आपल्या विद्यालयामध्ये घेतल्या जातात. पण सहसा जी संस्कार, संस्कृती, ग्रामीण रूढी परंपरा ह्या जागृत करण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीकडं हस्तांतरित करण्यासाठी असे असंख्य कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. त्यातलाच हा एक भाग. हे दिलीपराव आमचे संस्थापक संचालक आहेत आणि त्यांचे वडील, मी ज्या वेळेस या ठिकाणी हायस्कूल काढल्यानंतर शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो तेव्हा यांचे वडील होते, ते शेतकरी होते, त्यांना शेती आहे आणि ते शेतीचा व्यास इतका होता त्यांना आणि शिक्षणाचाही होता. तर त्यांनी ज्या हालापेष्टेतून यांना शिकवलं, मोठं केलं, त्याची जाणीव दिलीपरावांना असल्यामुळं त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडे विचार व्यक्त केला की 43 वर्षापूर्वी. तर त्यावेळेस मी सांगितलं की ही खूप चांगली आहे दिलीपराव, थोडा खर्च होऊ द्या. मग त्यावेळेस खर्च आपण काय सगळी शाळाच करीत होती, फक्त जे मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मेडल किंवा बक्षीस, वह्या, पेन ही देण्याचं काम दिलीपराव आता 43 वर्षापासून अव्याहतपणे करत आहेत. त्याचा मी मुख्याध्यापक असतानाचा 27 वर्षाचा हा साक्षीदार आहे.